हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान मस्त अशा तिखट पुऱ्या आणि छान अशी मस्त फ्लॉवर मटर आणि बटाट्याची भाजी करणार आहोत. रस्सावाली पुऱ्याबरोबर ही भाजी खूप छान लागते, खूपच टेस्टी लागते. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी. तर तिखट पुऱ्या करण्यासाठी मी काय केलं आहे, 2 मोठे बॉल भरून गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आणि आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे रवा. 2 मोठे बाउल असेल ना तर त्याचा 1/4 मी रवा घेतलेला आहे. तुम्ही याच्यामध्ये मैदा पण घेऊ शकता थोडासा. आता हे त्याच्यामध्ये 2 चमचे मी बेसन ॲड करते आहे. हा जो पोहे खायचा असा छोटा चमचा असतो ना, हा तो मी 2 चमचे बेसन घेतलेला आहे. तुम्ही बेसन स्किप पण करू शकता, पण बेसनने काय पुऱ्याचा कलर पण छान येतो आणि त्याचा टेस्ट पण खूप छान लागते. आता आपण स्वादाप्रमाणे मीठ घ्यायचं आहे. ह्याच्यामध्ये मी ही जिरा पावडर ॲड केलेली आहे, रोस्टेड जिरा पावडर. ह्याच्यामध्ये ना 1 चमचा आपण साखर ॲड करायची आहे. साखरेने पण पुऱ्यांचा कलर छान येतो आणि पुऱ्या छान अशा फुललेल्या होतात. 1 चमचा आपण तीळ घेतलेले आहे. तीळ जास्त घातलं ना तर छान लागतं, त्याची टेस्ट खूप छान लागते. कसुरी मेथी आपण ॲड करूया. तुमच्याकडे जर ताजी मेथी असेल तर ताजी मेथी ॲड करा, त्याची पण टेस्ट खूप छान लागते. हा मी ओवा घेतलेला आहे, तो आपण असं क्रश करून ॲड करायचा आहे हाताने. काळी मिरी पावडर ॲड केलेली आहे. हे मी 3 पोहे खायचे चमचे आहेत ना, त्याचं मी मोहन ॲड केलेलं आहे, तेल ॲड केलेलं आहे. आता आपण थोडं पाणी ॲड करून घट्टसर पीठ मळायचं आहे. टाईट आपल्याला पीठ मळायचं आहे. तर हे बघा, छान असं व्यवस्थित आणि घट्ट पीठ मी मळलेलं आहे. आता ह्याला आपण झाकून फक्त 5 ते 10 मिनिटं झाकून ठेवूया. तोपर्यंत आपण भाजीची तयारी करायची आहे. फ्लॉवर मटर आणि बटाट्याची भाजी करायची आहे. तर त्याच्यासाठी आपण आधी पेस्ट करूया. तर पेस्ट करण्यासाठी मी काय केलं आहे, 3 मोठे साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि हे 4 ते 5 मी टोमॅटो घेतलेले आहेत. मला छोटे साईजचे टोमॅटो मिळाले म्हणून मी 4 ते 5 घेतले. तुम्हाला जर मोठे साईजचे टोमॅटो मिळत असतील ना तुमच्याकडे तर 3 टोमॅटो तुम्ही घेऊ शकता. मिक्सीमध्ये आपल्याला ॲड करायचं आहे. आता मी भाजी करताना ना आलं आणि लसूण मिरचीची पेस्ट आहे ना तीही ॲड करणार आहे, म्हणून मी ह्याच्यात जिंजर गार्लिक म्हणजे आलं लसूण ॲड करत नाही आहे. जर तुमच्याकडे पेस्ट नसेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण ॲड करा. 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या आणि 1 ते 2 इंच आलं तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड करा. आणि आता आपल्याला ह्याला प्युरी वाटून घ्यायचं आहे, एकदम बारीक वाटून घ्यायचं आहे. हे बघा, मी हे असं बारीक वाटून घेतलेलं आहे. आता मी ह्या टोपामध्ये 2 मोठी साईजचे बटाटे घेतले आहेत आणि 1 एवढा फ्लॉवरचा गट्टा होता, एवढा मोठा, तो मी घेतलेला आहे. आणि हे खाली ह्याच्या खाली मटार आहेत, मटार सगळे खाली बसले आहेत. हे का, हे मटार आहेत, ते मी मटार घेतलेले आहेत. आणि तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर फ्रेंच बीन्स ते पण बारीक कट करून ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. जर तुम्हाला वांगं आवडत असेल तर वांगं पण ह्याच्यामध्ये ॲड करू शकता. आणि स्वच्छ मी धुवून घेतलेलं आहे. आता आपण गॅसकडे जाऊया. आता मी कुकरमध्ये हे 2 मोठे चमचे मी तेल घेतलेलं आहे. आपण त्याच्यामध्ये हे तमालपत्र ॲड केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये 4 मिरी, 3 लवंग आणि 1 चक्रीफूल आणि 1 मी हे हिरवी मिरची ॲड करते आहे. आता आपण ह्याच्यामध्ये हे जे वाटण केलं आहे ना ते ॲड करूया. छान मस्तपैकी आपण मिक्स करून घ्यायचं आहे. थोडं झाकून ठेवूया आणि 1 मिनिट छान असं आपल्याला ते वाटण शिजवून घ्यायचं आहे. आता 1 मिनिटाने आपण त्याचं झाकण उघडून बघूया. ह्याच्यात आपल्याला आलं लसूण मिरचीची पेस्ट ॲड करायची आहे. जर तुम्ही वाटण वाटताना आलं आणि लसूण ॲड केलं असेल ना वाटणामध्ये तर ह्याच्यामध्ये पेस्ट ॲड करू नका. आणि जर हिरवी मिरची तुम्हाला नसेल ॲड करायची तर तुम्ही स्किप करू शकता. हळद पावडर मी ॲड केलेली आहे थोडीशी. धना जिरा पावडर ॲड केलेला आहे. गरम मसाला ॲड केलेला आहे. आणि थोडंसं मी लाल तिखट ॲड केलेलं आहे, कारण आपण हिरवी मिरची पण ॲड केली आहे म्हणून मी लाल तिखट कमी ॲड करते आहे. थोडीशी आपण कसुरी मेथी ॲड करूया. तुम्हाला जर आणखी टेस्ट एनहान्स करायची असेल ना, चव वाढवायची असेल तर ह्याच्यामध्ये
पावभाजी मसाला पण तुम्ही ॲड करा, खूपच छान टेस्ट लागते. चवीप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे आणि आपल्याला हे भाजी ॲड करायची आहे. पण हे पाणी सगळं मी आता काढून टाकते आहे. भाज्या सगळ्या मी इथे ॲड केलेल्या आहे. आता ना ह्या भाजीला छान मस्त असा रिच क्रिपी टेक्स्चर देण्यासाठी आपल्याला ही घरची मलाई आहे ती ॲड करायची आहे. तुमच्याकडे जर घरची मलाई नसेल तर तुम्ही फ्रेश क्रीम ॲड करू शकता. मार्केटमध्ये जी मिळते ना फ्रेश क्रीम ती तुम्ही ॲड करू शकता. आणि जर नसेल ॲड करायचं ना तर स्किप करा, त्याच्याशिवाय पण भाजी छान लागते. पण काय होतं, मलाई ॲड केली ना तर छान असा क्रीमी टेक्स्चर येतो भाजीला, खूप टेस्टी लागते. आता मी या मिक्सी जारमध्ये पाणी ॲड केलेलं आहे ते मी ॲड करते ह्याच्यामध्ये. तुम्हाला किती ग्रेव्ही हवी असेल तेवढं तुम्ही पाणी ॲड करू शकता. तुम्हाला जर थोडीशी सुकी हवी असेल तर पाणी कमी ॲड करा आणि जर जास्त ग्रेव्ही हवी असेल ना तर थोडं जास्त पाणी ॲड करा. मी जो हा ग्लास आहे ना तो ग्लास मी पाणी ॲड केलेला आहे. वरून मी अर्धा चमचा फक्त लाल तिखट ॲड केलेला आहे. शिट्टी लावून तीन शिट्ट्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत. कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि मी गॅस बंद केला आणि मी आता तळायला तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये. ह्याचे मी असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे पुऱ्या करायला. हे आपण साईडला ठेवूया. थोडंसं आपण तेल लावूया. तुम्ही पोळपाटवर पण करू शकता. आपल्याला एवढ्या साईजच्या पुऱ्या करायच्या आहेत. लाटताना जर पुरा चिकटल्या ना तर खाली थोडंसं असं तेल लावायचं. जर तुम्हाला असे गोळे करून लाटायचे नसेल तर तुम्ही काय करा, मोठा गोळा करा, मोठी चपाती लाटा आणि ग्लास किंवा डब्याच्या झाकण्याने गोल गोल पुऱ्या करा. किंवा जर तुमच्याकडे मशीन असेल ना पुऱ्या करायचं तर मशीनने पण पुऱ्या तुम्ही करू शकता. आता ह्या बघा, ह्या मी पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण तळूया. आणि पुऱ्या तळताना गॅस फास्ट असायला पाहिजे तर छान अशा आपल्या पुऱ्या मस्त फुलून येतात. आणि पुऱ्या तळताना आपण तेलामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. त्याच्याने काय होतं, पुऱ्या आपल्या जास्त तेल त्याच्याने काय होतं, मीठ ॲड केल्याने पुऱ्या जास्त तेल पीत नाही, म्हणजे पुऱ्या तेलकट होत नाही. हे बघा, छान अशी मस्त पुरी फुगली आहे. आता आपण टर्न करूया. आणि पुऱ्या तळताना एक टीप लक्षात ठेवा, पुऱ्या जास्त अलट पलट करायच्या नाही, नाहीतर पुऱ्या तेलकट होतात. फक्त एकदाच टर्न करायची. हे बघा, ही खालची बाजू आपली शेकली ना की आपण टर्न केली. आता आपण टर्न नाही करायची. आता आपण पुरी काढून घेऊया. ही बघा, खालची बाजू पण छान अशी शेकली गेलेली आहे, तळली गेलेली आहे. जर पुऱ्या सारख्या अलटीपलटी केल्या ना तर पुऱ्या आपल्या तेल जास्त शोषून घेतात. ही बघा, किती छान अशी आपली पुरी मस्त टम्म फुगली आहे. आता आपण टर्न मारूया. बघा, खालची बाजू छान अशी तळली गेली आहे. आता याच पद्धतीने मी बाकीच्या सगळ्या पुऱ्या मी तळून घेते आहे. हे बघा फ्रेंड्स, 3 शिट्या झाल्या ना की मी कुकर बंद केला आणि आता झाकण उघडलं आहे. हे बघा, तरी बघा किती खूप सुंदर आली आहे. हे बघा, किती सुंदर तरी आली आहे. आपण जी मलाई ॲड केली होती ना त्याच्यामुळे ही अशी सुंदर तरी येते. त्यामुळे आपल्याला तेल पण जास्त ॲड करावं लागत नाही. आता आपण सर्व करूया.
तर फ्रेंड्स हे बघा, मस्त गरमागरम अशी आपली मटार आणि फ्लावरची भाजी आणि छान अशी मसाला पुरी तयार झालेली आहे. खायला खूप छान लागते, खूपच मस्त लागते. तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज तुझ्याच रेसिपीजला लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्याने काय होईल, मी जी पण काही छान छान रेसिपी अपलोड करेन आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल आणि हे फ्री आहे. तर चला फ्रेंड्स, आता मग पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.